पूजा खेडकरचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 2.5 तासांनंतर पुणे पोलीस खेडकरच्या घराबाहेर पडलेत। पूजा खेडकर कुटुंबियांच्या केअरटेकरला यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुणे पोलिसांना दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर घरात अजूनही सापडलेले नाहीयेत। अतिशय महत्त्वाची बातमी। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। बालाजी, आपण पाहतोय की पूजा खेडकरच्या घरी जे आहे ते पुणे पोलीस आणि रबाळे पोलीस यांनी संयुक्त कारवाई केलेली होती। आज सकाळी काल त्यांनी पोलिसांना सहकार्य केलं नव्हतं, त्यामुळे स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आज ही सगळी कारवाई करण्यात आली। तब्बल 2.5 तास जो आहे तो सगळा शोध घेण्यात आलेला आहे। मनोरमा खेडकर यांच्यावर गैरवर्तन करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, आरोपींना पळवून लावणे असे गुन्हे दाखल जे आहेत ते चतुर्शंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। त्याचबरोबर रबाळे पोलीस स्टेशनमध्ये दिलीप खेडकर यांना शोध घेत आहेत आणि या सगळ्याचा तपास झालेला असून आता पोलिसांनी एका केअरटेकरला जे ते चतुर्शंगी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि तपास करण्यासाठी पुढील सगळी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आणखी पुरावे काही सापडतात का याचाही शोध पुणे पोलिसांकडून घेण्यात येतोय। नेमकं पुणे पोलिसांना काय सापडलं हे आता थोड्या वेळात पोलीस सांगतील। नक्कीच बालाजी, आपण पाहतोय पूजाचा फोन घेतलाय, केअरटेकरलाही ताब्यात घेतलाय। यानंतर कोणती महत्त्वाची माहिती हाती लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।